भद्रावती तालुक्यात महसूल विभागाची मोठी कारवाई। अवैध रेती वाहतुकीविरोधात छापा टाकत 2 मोठी वाहने रंगेहात जप्त करण्यात आली आहेत। या कारवाईत एक हायवा आणि एक ट्रक असा एकूण 2 वाहनांचा समावेश असून त्यामध्ये अनुक्रमे 8 ब्रास आणि 10 ब्रास रेती आढळून आली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे तहसील मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला होता। पहाटेच्या सुमारास MH34 CQ 6099 क्रमांकाचा हायवा ताब्यात घेण्यात आला। त्यावेळी गुलमोहर पार्क चिंचोर्डी येथे रेती उतरण्याचे काम सुरू असल्याचं निदर्शनास आलं। महसूल पथकाने अचानक छापा टाकत कारवाई केली असता संबंधितांकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे हायवा ताब्यात घेऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तपासादरम्यान हा हायवा चंद्रपूर येथील मिथिलेश चन्ने यांच्या मालकीचा असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान याच दिवशी डॉली पेट्रोल पंप परिसरात आणखी एक ट्रक सापळा रचून जप्त करण्यात आला। या ट्रकमध्ये सुमारे 10 ब्रास रेती असल्याचं निष्पन्न झालं असून तो नागपूर उमरेड येथील वहीद शेख यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे। ही संपूर्ण कारवाई महसूल विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली। या धडक कारवाईमुळे भद्रावती तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीवर काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रशासनाकडून पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले।